मुंबई महापालिका हातात घेण्याची तयारी. 70 जागा मिळूनही शिंदे नाराजच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि सगळीकडेच निवडणुकांची धामधूम सुरू झाली. आतापर्यंत महिनाभराच्या अवधीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या. मात्र आता या घडामोडींना आणखीनच वेग आलाय. ज्या गोष्टी होतील असे कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा राहिले नव्हते त्या घटना आता घडू लागल्या आहेत. आता नेमकं घडतंय काय पाहूयात. नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल म्हणजेच बुधवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना मनसे युतीची घोषणा केली. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने मुंबईतील मराठी वोट बँक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असा अंदाज वर्तवला जातोय. याबाबत निश्चितच भाजपला धोका वाटला, कारण मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आणि हाच धोका ओळखून आता भाजपने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यातल्या त्यात महायुतीमध्ये बघायचं झालं तर शिंदे गटाची मुंबईवर चांगली पकड आहे. त्यामुळे यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी 227 पैकी फक्त 52 वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर भाजपने शिंदे गटाला जास्त जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. भाजपने शिंदे गटाला 52 वरून 70 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिलाय. मात्र भाजपच्या या प्रस्तावावर सुद्धा शिवसेना नाराज असल्याची माहिती समोर येते. भाजपने शिवसेनेला 70 जागा सोडण्याची तयारी दाखवली असली तरी शिवसेनेकडून 100 जागांची मागणी करण्यात आली आहे. भाजपकडून पहिल्या चर्चेत शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, तेव्हाही शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले होते. मात्र आता सुद्धा हा तिढा कायमच आहे. भाजपने सुद्धा शिवसेनेला 100 जागा देण्यास नकार दिल्याची माहिती समोर येते. त्यामुळे अद्याप शिवसेना आणि भाजपमध्ये 25 ते 30 जागांचा तिढा कायम आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असून आज पुन्हा भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत हा तिढा सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. काल मुंबई भाजपच्या कोअर कमिटीकडून अंतिम यादी स्वरूपात वरिष्ठांकडे काही उमेदवारांची नावं पाठवण्यात आली होती. या नावांवर आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अनेक ठिकाणी बाजी मारली होती. मात्र शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर या ठिकाणी विजयी झालेल्या अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली होती आणि हेच अनेक मातब्बर नेते शिंदे गटाकडे असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जास्त जागांची मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता आजच्या बैठकीमध्ये तरी शिंदे गटाला मिळणाऱ्या जागांवर ते समाधानी होणार की हा तिढा असाच कायम राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय, तर शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. महायुतीमधील पक्ष हे अनेक ठिकाणी युती म्हणून लढलेत, तर अनेक ठिकाणी स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे आता उर्वरित निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही जागांसाठी त्यांच्या महायुतीमधील मुख्य नेत्याला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना नाराज करतील की मुंबई महापालिकेला हातात घेण्यासाठी शिंदे गटाला हव्या तेवढ्या जागा देतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.